मिलीमीटर इतका पाऊस पडतो. मात्र यंदा हाच पाऊस 886.6 मिलीमीटर इतका झालाय. आजपर्यंत सरासरीच्या 130% पाऊस झालाय. मराठवाड्यामध्ये जिल्हानिहाय नेमका किती अधिकचा पाऊस झालाय ते सुद्धा जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी पाऊस असतो 581.7 मिलीमीटर. यंदा मात्र 708.1 मिलीमीटर पाऊस झालाय. सरासरीच्या 121% इतका पाऊस. जालन्यामध्ये सरासरी 603.1 मिलीमीटर पाऊस असतो. मात्र यंदा 771.8 मिलीमीटर, सरासरीच्या 128% पाऊस. बीडमध्ये सरासरी 566.1 मिलीमीटर पाऊस असतो. यंदा 835.5 मिलीमीटर पाऊस, सरासरीच्या 147.6% पाऊस. लातूरमध्ये सरासरी 706 मिलीमीटर पाऊस असतो. यंदा 894.5 मिलीमीटर झालाय, म्हणजे सरासरीच्या 126.7% पाऊस झालाय. धाराशिवमध्ये 603.1 मिलीमीटर नेहमीचा पाऊस असतो. यंदा मात्र 924.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या 153.3% पाऊस आहे. नांदेडमध्ये सरासरी 814.4 मिलीमीटर पाऊस असतो. यंदा 1085 मिलीमीटर पाऊस झालाय. सरासरीच्या 133.2% पाऊस. परभणीमध्ये सरासरी 661.3 मिलीमीटर इतका पाऊस असतो. यंदा 874.5 मिलीमीटर, म्हणजे 114.9% पाऊस झालाय. हिंगोलीमध्ये सरासरी 795.3 मिलीमीटर पाऊस असतो. यंदा 1062.8 मिलीमीटर पाऊस झालाय. सरासरीच्या 133.6% इतका पाऊस झालाय. दरम्यान मराठवाड्यामध्ये किती मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे ते सुद्धा जाणून घेऊया. तर रात्री तब्बल 141 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मराठवाड्याला काल पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं. यामध्ये लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय. बीड जिल्ह्यामध्ये 20 तर जिल्ह्यामध्ये लातूर 38 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. धाराशिवमध्ये 18, नांदेडमध्ये 25, हिंगोलीमध्ये 19 तर परभणीमध्ये 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी. अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळीमध्ये आणि शिरूर मंडळांमध्ये सर्वाधिक 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे शेतावरती गेलेले अनेक लोक हे तिकडेच अडकून पडलेत. आतापर्यंत 14 लोक अडकल्याची माहिती एबीपी माझापर्यंत पोहोचली आहे. बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भातली आणखी माहिती. तर जिल्हानिहाय आपण या अडकून पडलेल्या लोकांची संख्या जाणून घेतोय. परभणीमध्ये 3, लातूरमध्ये 4 आणि बीडमध्ये 7. मराठवाड्यामध्ये काल पावसानं तुफान बॅटिंग केली होती. नदी, ओढे, नाले या सगळ्यांना महापूर आलाय. त्यामुळे गावाच्या गावं संपर्काच्या बाहेर गेलेली आहेत. याची माहिती सुद्धा जाणून घेऊयात. लातूरमधली 60 गावं, नांदेडमधली 28, धाराशिवमध्ये 3, बीडमधली 3 आणि हिंगोलीतली 2 गावं सध्या संपर्काच्या बाहेर आहेत. सोलापूरमध्ये पहिला पूर संपेपर्यंत आता दुसरा पूर येऊ लागलाय. त्यामुळे लोक पुन्हा एकदा उंदरगाव इथे पुनर्वसन कॅम्प